माझं नाव प्रवीण उत्तमराव साळुंके, राहणार लातूर। माझ्या मोठ्या भावाला दोन बहिणी आहेत, 2 मुली आहेत। माझ्या 2 नंबरच्या भावाला 3 मुली आहेत। आणि सारे जण म्हणायला लागले होते की तुमच्या घरामध्ये मुलगा वगैरे होणार नाही। मला पण एक छोटी मुलगी होती। नंतर गर्भ ठेवल्यानंतर बायकोची आणि माझी भांडणं झाली। एका मित्राने मला सांगितलं की तुला मी मलकापूरला घेऊन जातो, तिथं महाराजांचा आशीर्वाद घे। पण मी इथं आल्यानंतर माझा मित्र गेला, पाया वगैरे पडला, मी पण पाया वगैरे पडलो। पण महाराजाला ही गोष्ट बोलली नाही, डायरेक्ट पाया पडल्या आणि मनामध्ये ठेवलं। पण मनामध्ये ठेवून तरी इथं जर कुठली श्रद्धा जर होत असेल तर खरंच ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठंच होऊ शकत नाही। आज मला मुलगा झाला आहे, 4 महिन्याचा आहे। मी अजून इथं महाराजापर्यंत घेऊन आलो नाही आणि घेऊन येणार आहे। ही गोष्ट कुठंच सत्य होऊ शकत नाही, फक्त होऊ शकते फक्त मलकापूरमध्ये। किती मुली होत्या? माझ्या मोठ्या भावाला 2 मुली वा, माझ्या 2 नंबरच्या भावाला 3 मुली वा, आणि आता मला 1 मुलगी झाल्यानंतर आता 1 मुलगा झालाय। आता ते 4 महिन्याचा मुलगा आहे। त्या भावाला घेऊन यायचं का नको? तुमची इच्छा असेल। मी जर म्हणलं तर हे लोक म्हणजे माझ्या घरातले मान्य करत नाहीत आणि मी पण मान्य करत नव्हतो। माझा एक आनंद दरकसे म्हणून लातूरचा माझा मित्र आहे, तो वायरिंगचे वगैरे काम करतो। त्या माझ्या मित्राने मला इथं घेऊन आला होता आणि नंतर मग मी महाराजांची सर्वांची प्रायचित्त ऐकून मी पण पाया पडले आणि मनामध्ये ठेवलं की बाबा मला इथं जर झालं तर मी खरंच इथं येईल। आणि स्वागत करूया। धन्यवाद। आणि माझ्या बायकोला, लेकराला, माझ्या आईला, माझ्या बाळाला मी इथे घेऊन येणार। अजून आलो नाही महाराजांपर्यंत घेऊन, पण मी घेऊन येणार आहे। घेऊन ये आणि एखाद्या पौर्णिमेला अनुभव सांग बेटा। ओके। प्रत्येक जण इथे येण्याच्या पूर्वी हेच बोलतो, असं कुठं असतंय का? असं कुठं होत असतंय का? असं कुठं आहे का जगात? कुठंच नाही। मान्य, कुठंच नाही। हे कुठंच नाही पाहायला भेटणार नाही, ऐकायला भेटणार नाही। जगामध्ये ही लीला कुठंच नाही पाहायला भेटणार तुम्हाला। पण या नगरीमध्ये आल्यानंतर हे होतंय। प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते। एका तर पट्ट्याला माझा गंगाखेड तालुक्यातला भक्त आहे, ऑनलाईन बोलतोय, मगम बोलत नाही। गंगाखेड तालुक्यामध्ये एक भक्त आहे माझा, त्याला 7 मुली होत्या। 7 मुली होत्या आणि त्या 7 मुली ज्या होत्या त्या 7च्या मुलीच्या वेळेस त्याची आजी म्हणायची मलकापूरला जा, तुला तिथे गेल्यावर पोरग होत आहे। ती म्हणायचा महाराज काय पोरग द्यायचंय काय? पोरग आमच्या दोघांचं नवरा बायकोच होणार, महाराज काय करणार आहे? पोरगी व्हायची, पोरग व्हायचं आमच्या नशिबाचा खेळ आहे। पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाल्यावर मला आता जातोच। 7वी पोरगी झाल्यावर त्याला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर 7 मुलीनंतर 8व्या मुलगा झाला। हा पहिला माझ्या भावाला 3 आहेत, दुसऱ्या भावाला 2 आहेत, मलाही 1 होती। पण म्हणलं लवकर आपण शहाणा व्हावं, मलकापूर चलो मलकापूर। पण पटत नव्हतं, मित्रांनी सांगितल्यावर पण पटत नव्हतं। पडतच नाही, कारण हे कुठं घडत नाही। जगाच्या पाठीवर असं कुठं घडत नाही। पण इथं आल्यानंतर जे घडतं ते जगातही कुठं घडत नाही। हाच या मलकापूर नगरीचा